हॅलो मित्रांनो, ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्हाइज करताना मी तुम्हाला सांगणार आहे शॉर्ट ट्रिक. ज्या पद्धतीनं टेनचा फॉर्म्युला असतो ना, त्याच पद्धतीनं पॅसिव्हाइजचा सुद्धा फॉर्म्युला असतो. आज आपण पाहणार आहोत या टेनचा हा पॅसिव्हाइज. बघा, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं जर वाक्य आलं, म्हणजे साध्या वर्तमान काळात जर वाक्य आलं तर त्याचं पॅसिव्हाइज करताना पहिल्यांदा ऑब्जेक्ट, पुन्हा एम आर, V3 बाय आणि सब्जेक्ट. समजलं? बघा, शी पेंट्स अ पिक्चर. आता त्याचं पॅसिव्हाइज करायचं, पहिल्यांदा काय घ्यायचं? ऑब्जेक्ट. अ पिक्चर is painted by आणि शीच हर, अशा रीतीने हे झालं पॅसिव्हाइज. दे प्ले फुटबॉल, म्हणजे पॅसिव्हाइज काय येणार? फुटबॉल इज प्लेड बाय देम. त्यानंतर बघूया तिसरं वाक्य, ही राइट्स अ लेटर. मग याचं पॅसिव्हाइज काय येणार? अ लेटर इज रिटन बाय हर. म्हणजे या पॅसिव्हाइज मध्ये ऑब्जेक्ट आलं, हेल्पिंग वर्ब एमिजार आलं, V3 आलं, बाय आलं आणि सब्जेक्ट. ह्या जर गोष्टी आल्या तर आपलं पॅसिव्हाइज बरोबर आलं. दिलेल्या दोन वाक्याचं उत्तर तुम्ही बनवायचं आणि ते मला कॉमेंट मध्ये पाठवायचं.